देते ना बाळा. आई तुला माहितीये का काल जेव्हा तू बाहेर गेली होतीस ना तेव्हा मी पाटकर आजोबांकडे गेले. तिचे बाबाचे बाबा आणि मी कॅरम खेळलो. बाबाचे बाबा खूप छान कॅरम खेळतात. हो आमच्या दोघांची टीम होती. त्यांनी तर क्वीन आणि कवर लगेच घालवलं. आम्ही पाटकर आजोबांना हरवलं आणि नंतर आम्ही दोघं खेळत होतो आणि मी जिंकले. चिंगी बाळा, आजोबांना त्रास नाही ना ग दिलास? कोणत्या आजोबांना? बाबांच्या बाबांना. नाही, उलट आम्ही खूप मजा केली. हो. आणि तुला माहितीये का जेव्हा मी आजोबा अशी हाक मारत होते ना तेव्हा दोन्ही आजोबा मला ओ देत होते. मला खूप मजा येत होती. एका मुलीची मजा आहे. 3 आजोबांचं प्रेम मिळतं एका मुलीला. हो आई, आता मी तिन्ही आजोबांना 3 वेगवेगळे नावं ठेवणार आहे. गावच्या आजोबांना खडखडे आजोबा, कारण ते मला खडखडे लाडू देतात. आणि खालच्या आजोबांना भडके आजोबा. का? कारण ते सारखे भडकत असतात. हे बाय माझे चिंगी, असं नाही, त्यांना पाटकर आजोबा असं म्हणायचं. हा, ते घरातले आजोबा, त्यांना काय म्हणू मी? काय चिंगी बाळा, दूध पिऊन झालं का नाही? हो पिते. मग प्या लवकर, उशीर होतोय ना. आजोबा, मी तुम्हाला काय म्हटलेलं आवडेल? तुला जे आवडेल ते म्हण ना. मी तुम्हाला बाबा आजोबा म्हणू का? बाबाचे बाबा म्हणून बाबा आजोबा. असं जर तू म्हणालीस ना तर तुझ्या बाबाच्या डोक्यातनं 2 शिंग बाहेर येतील. चिंगी बाळा, तू बाहेर जाऊन दूध पितेस? होय. ये, सगळं संपवायचं हा चिंगी. हो आई. बाबा, काही बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? बसा. काय झालं? काल पाटकरांसोबत डॉक्टरांकडे गेलो होतो टेस्ट करायला ना, त्याचे रिपोर्ट्स आज यायचे आहेत. बरं, किती वाजता येणार आहेत? आता थोड्या वेळानं. पाटकर म्हणत होते की मी एकटा जाऊन घेऊन येतो, पण मीच त्यांना म्हटलं की मी येतो तुमच्या सोबत. काय डॉक्टरांशी बोलता आलं असतं ना. आनंदी, खूप भीती वाटते. काय की रिपोर्टमध्ये भलतं सलतं काही आलं तर वर्षाच्या लग्नावरती त्याचा परिणाम होईल ना. त्याचा विचार नका करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होणार. मी येते तुमच्या सोबत रिपोर्ट्स घ्यायला. तू आलीस बरोबर तर चांगलंच आहे. मग पाटकरांना सांगतो ना काय येऊ म्हणून. आनंदी. हो आई. आले आले आले. बाबा. आई, अगं पाय दुखायला लागले माझे. थांबा, औषध आणते. थांबा. आता कुठलंही औषध नको आणू ग, काही फरक पडत नाही माझे पायांना. आनंदी. आई, कुठलंही तेल नाहीये हे. पितांबरी क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल आहे. याने बरं वाटेल ना? काय आहे? थांबा, याने बघा तुम्हाला कसा आराम मिळेल. दिसायला तरी बरं दिसतंय तेल. आई बघा, लगेच आराम मिळेल तुम्हाला. आई, तुम्हाला माहितीये, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सगळ्या सांधेदुखींवर हे प्रभावी औषध आहे. तुम्हाला माहितीये, हे तेल डागविरहित आहे. बरं वाटतंय ना आई? बरं वाटतंय मला. आई, रात्री गुडघ्यांना पण लावून देते हा, म्हणजे छान झोप लागेल तुम्हाला. हो ग, चालेल. खरंच खूप बरं वाटतंय ग आनंदी. पण मला सांग, मी रोजची कामं करू शकेल ना? सगळी कामं व्यवस्थित करू शकाल तुम्ही, बघाच. पण आनंदी,
असं काय आहे ग या पितांबरी क्युअरॉन प्लस तेलात? ह्यात तिळाचं तेल, निरगुडी, सहचर, रुईचं फूल, अश्वगंधा, शतावरी यासारख्या आयुर्वेदातील सिद्ध औषधी वापरून हे तेल बनवलंय. वा, जे शरीरासाठी पोषक आणि वातशमनासाठी खूप प्रभावशाली आहे. आई, हे वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचतं. ह्याच्या औषधी गुणांमुळे स्नायू मजबूत होतात. आखडलेली बोटं, गुडघे ह्यांच्या हालचाली सुरळीत होतात. थांबा, गंमत बघा. हा 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 हा. दुखऱ्या भागाला लावलं ना की थंडावा मिळतो आणि वेदनाही थांबते. होतंय तसंच होतंय. आई, सांधेदुखी, संधिवात आणि आमवातावर या सगळ्यांवर हे पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल प्रभावशाली आहे. हा, बघू ग बघू, मला बघू. पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल छान आहे. पण आनंदी, ते संपलं तर ग. अहो, 100 मिलीची बाटली आहे ती. आणि तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये 30 मिली, 60 मिली, 200 मिली, अगदी 1 लिटर सुद्धा उपलब्ध आहे. काळजी नका करू तुम्ही. हा, बरं झालं बाई. मी काय म्हणते, ही बॉटल ठेव माझ्याच खोलीत. आणि ही संपली तर तू वेगळी आणशीलच ना, तोपर्यंत राहू दे माझ्याच खोलीत. जरा बाजूला बाजूला बाजूला. काय झालं? एक मिनिट, एक मिनिट. हा 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 हा. आनंदी, अगं खूप आराम आहे मला. बरं वाटतंय ना? हो ना, अजिबातच दुखत नाहीये. हा, वा, चला बाई, काळजीच मिटली माझी. आहा. आनंदी, हा. आता तू आणि हे पितांबरी क्युअरॉन प्लस ऑइल घरी असताना मला कसली काळजी. आता एकच काळजी. कसली काळजी आई? चहाची. घे पाय माझे, लगेच देते चहा. एक काम करते आनंदी, हॉलमध्येच दे चहा. मी अशी दुडदुड दुडदुड चालत जाते. हा, अजिबात मला त्रास होणार नाही. तू चहा तिथेच आणून दे. हे बघा, हे बघ. आनंदी, वा वा वा. आनंद राघवा, बरं वाटतंय मला. आनंदी, घसा ओला करतेस का ग बाळा? चहाने. आले मी, आले. हे घ्या. सावकाश. वा 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 वा, काय चहा बनवलास ग पोरी? हो, चहा घ्या. काय ग, कुठे गेली होती सकाळी सकाळी? लग्नाच्या शॉपिंगला. एकटीच? अगं हो, काल पगार झाला माझा आणि मग मी म्हंटल माझ्यामुळे कशाला ना कुणाला त्रास, म्हणून मग गेले. हो, काय 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 आणलं काय? बघू बघू. दाखवते. हे बघ, दागिने आणले. अगं बाई, हा हार आहे, हे कानातले आहेत. हा अजून एक हार आहे आणि या बांगड्या आहेत. या बघ, छान आहेत ना? बाई, काय वर्षा, लॉटरी बिटरी लागली की काय ग? हा, सोन्याचे दागिने ते. तुला पण खरे वाटले ना? म्हणजे? अगं म्हणजे खोटे दागिने आहेत हे. काय? खोटे दागिने का घेतलेस? दादा, अरे माझे सगळे दागिने अतुलने विकले आणि आता दुसऱ्या लग्नात पुन्हा दागिन्यांचा खर्च कुठे करणार ना, म्हणून म्हटलं. का नाही करणार? मी करेन ना. वर्षा, अगं तुझं लग्न आहे, इथून पुढे तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे.
तुझं छान तुझं कुटुंब असणार आहे, तुझ्यावर खूप प्रेम करणारा तुझा नवरा आहे. या सगळ्या गोष्टींची सुरुवात किती सुंदर गोड पद्धतीने झाली पाहिजे. आणि हे काय आहे, त्या नंदूच्या आईसारखंच वागतेस तू. तसं नाही दादा, पहिल्या लग्नाचा सगळा खर्च तूच केला होतास आणि आता ह्या पण लग्नाचा. उगाच खर्च नको रे. तुला हे लग्न करायचंय ना, तू सुखी आहेस ना? हो दादा, तू म्हणालास तसं लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या संसाराला सुरुवात होणार आहे. खूप खुश आहे मी. बस, बाकी इतर कुठल्या गोष्टींचा हिशोब करायचा नाही, कळलं? नशीब काढलंस ग बाई वर्षा. बाप कसाही निघाला ना तरी भाऊ मिळाला तुला बापासारखा. ए नको, एक खोटे दागिने चल. नको नको, दादा तुला घेऊन देणार आहे खरे दागिने. आणि तुला जे वाटेल ते तू घे. सांग दादाला, दादा मला हे पाहिजे. देणार दादा. होणार आहे राघवा, आजच घेऊन जा. हो आनंदी, हे कार्ड, या कार्डचा पिन तुला माहिती, वर्षाला घेऊन जा आणि काय हवं ते दागिने घेऊन. वर्षा, हा काय बघत बसली? जा ना, जा लगेच जा. दादा एक मिनिट. काय? थँक्यू दादा. एन्जॉय. मी तयार होते आणि मग निघतो आम्ही. हा, आलेच आनंदी. माझा राघव बाळ ग बाई. आनंदी, तू वर्षासोबत जा, मी पाटकरांसोबत जातो. नाही बाबा, मी येते ना तुमच्यासोबत रिपोर्ट्स आणायला. त्याच्यानंतर जाते मी वर्षा त्यांच्यासोबत. नाही नको आनंदी, अगं दागिने घ्यायचे, थोडासा वेळ लागेल ना तिथे. रिपोर्ट्स मी घेऊन येतो आणि तुला दाखवतो. पण तू वर्षाबरोबर जाणं हे जास्त महत्वाचं आहे. हा, तू काळजी करू नकोस, मी बघतो सगळं. या अगोदरचे जे रिपोर्ट्स होते ते कधी काढलेत तुम्ही? नेमकं आठवत नाही, पण खूप जुने असावेत. तेच रेग्युलर चेकअप सुरू ठेवायला हवा होता तुम्ही. का, काय झालं? पण हे बघा, तुमची तब्येत खूप क्रिटिकल आहे. अजून थांबलो तर खूप त्रास होईल तुम्हाला. मग आता? हे बघा, तुमच्या मुलीचं लग्न आहे ना, पण तोपर्यंत थांबता येणार नाही. तुमचा ट्यूमर पसरतोय आणि अजून 1 जरी सेंटीमीटर वाढला तर तुमची दृष्टी जाऊ शकेल. काय? हो, तुम्हाला ताबडतोब ऑपरेशन करायला लागणार आहे. डॉक्टर साहेब, साधारण किती खर्च येईल ऑपरेशनला? 2 ते 2.5 लाख रुपये. त्यात रिकव्हरीसाठी वेळ वेगळाच, शिवाय हॉस्पिटलचं बिल. म्हणजे डॉक्टर, या खर्चात काही कमी होणार नाही का? पण यांची मेडिकल पॉलिसी असेल ना? नाही डॉक्टर साहेब. हे बघा, एवढा खर्च तर होणारच. ऑपरेशन ही खूप नाजूक आहे आणि मेडिसिन्सही आहेत. ऑपरेशन करूनही त्यांचा धोका पूर्णपणे टळणार नाहीये. त्यात त्यांच्या रिकव्हरीलाही नाही म्हटलं तरी खर्च येणारच आहे. आणि 6 महिने चेकअपसाठी यावं लागणार आहे. माधवराव, माधवराव काय झालंय? माधवराव, मिस्टर माधव, माधवराव, माधवराव, मिस्टर माधव, माधवराव, मिस्टर माधव, माधवराव, काय होतंय तुम्हाला? वर्षाताई, चला लवकर. आले आले. तसं नाही हो, दागिने बघायला वेळ लागेल ना आपल्याला. अगं आनंदी, आपण सोनाराच्या दुकानात चाललोय ना, म्हणून जरा छान तयार होतीये. काय आहे, आपल्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे ना की यांना दागिने घ्यायला परवडतील म्हणून. हा, आले, थोडंसंच राहिले, पटकन येते. हा,
माधवराव काय होतं तुम्हाला? माधवराव, डॉक्टर साहेब काय होतं यांना? लेट मी चेक प्लीज. माधवराव, हॅलो, हा बाबा बोला. आनंदी, अगं तुझ्या सासऱ्यांना चक्कर आली आहे. डॉक्टर त्यांना तपासतात. तू लवकर इकडे ये. लगेच निघते. वर्षाताई, मी जरा आले आज जाऊन. अगं कुठे चाललीस? मी बाहेरच येतेय. आलेच. हा आनंदी, चल ग, आता मी ना पूर्णपणे रेडी आहे. चल. कुठे गेली आनंदी? ए आनंदी, आनंदी, अगं इथे पण नाही. मगाशी आले सांगून बाहेर गेली का ही? फोन करून बघते. कुठे निघून गेली? मगाशी मला म्हणत होती लवकर आवरा, उशीर होतोय म्हणून, आणि आता स्वतःच बाहेर निघून गेली. मुद्दाम करते ही. हिला वाटत नाहीये मला नवीन दागिने घ्यावेत म्हणून. वाटत नव्हतं तर सांगायचं ना. असं निघून कशाला जायचं? काय गा गेली नाही? सुनेला विचार तुझ्या. काय झालं? काय झालं? काय विचार? तुझ्या आनंदी कुठे आहे? आई, दिसत नाही तुला? ही बघ, ही काय माझ्या बाजूलाच उभी आहे. काय बरळतेस वर्षा? हे बघ. काय झालं? हे बघ, बघ, दिसतेय तुला आनंदी कुठे आहे ते? आई, आनंदी बाहेर निघून गेली आहे आणि सांगितलंही नाही कुठे गेली ते. हो, ती सोनाराकडे तुम्ही जाणार होतात ना, असेल ना इथेच कुठेतरी. आपण फोन करूया, त्यात काय मोठं, एवढी काय भडकते. थांब, मी फोन करते तिला, विचारते. अगं, सोनाराकडे जायचं नाही ना, म्हणूनच निघून गेली ती बाहेर. कळलं? म्हणजे आई, जे काय चाललंय ते दिसत नाहीये का तुला डोळ्यांनी? का समजत नाहीये? हा, काय झालं? ए बाई, आई हे बघ, मला कळतंय. ऐक, मला कळतंय की सगळा खर्च दादाच करतोय, सगळं त्याच्यावरच पडतंय. पण कसं आहे ना आई, की मला फक्त एवढंच वाटतंय की नंदूच्या आईला आपण शब्द दिलाय की नाही शब्द. तर मग लग्नात गोंधळ नको व्हायला, एवढंच वाटतंय मला. कुठं तो सागर संगीत लग्नाचा घाट घातला. कोर्ट मॅरेजच करायला हवं होतं मी. कोर्ट मॅरेज. ऐक, ए अगे, सगळा पुडा संपवा. डॉक्टर साहेब, नाही, मी काय म्हणतो की एखादी ट्रस्ट किंवा संस्था या अशा बाबतीत काही आर्थिक मदत करते का? हो हो, माझ्या ओळखीच्या काही संस्था आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही अप्लाय करू शकता. हो हो, चालेल. पण आपल्याला ऑपरेशन लवकरात लवकर करायला हवं. या संस्थांकडनं पैसे मिळायला वेळ लागतो. बरेच पेशंट्स असतात ना. आर्थिक मदत मिळायला समजा विलंब होणार असेल तर मग त्याच्यावर काही पर्याय? जर या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर तुम्हाला पैशाची तरतूद करावीच लागेल. अजून एक ऑप्शन आहे ना, तुम्ही बँकेमध्ये लोनसाठी का नाही अप्लाय करत? हो, मी घरी बोलून बघतो, सांगतो त्यांना. जे काही करायचंय ते लवकरात लवकर करा. हे ऑपरेशन आपल्याला तातडीनं करायला हवं. हो. बाबा, हा, बाबा, बाबा, काय त्रास झाला म्हणे तुम्हाला?
अगं आम्ही रिपोर्ट्स बद्दल बोलत होतो आणि माधवरावांना अचानक चक्कर आली. बाबा आता बरे आहात ना तुम्ही? हो हो मी बरा आहे. रिपोर्ट्स आले ना डॉक्टर? मग काय काय रिपोर्ट्स मध्ये? ट्यूमर पसरलाय. अजून वाढ झाली तर दृष्टी जाऊ शकते.